त्या अनुषंगाने दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे 1 वैभव बाळासो वाघमोडे राहणार बलगडे आणि 2 गणराज वसंत गायकवाड राहणार वाठार किरवली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्याजवळ अग्निशस्त्र असून ते विटा शहरातील पारे रोड पारे नाका परिसरात येणार आहेत। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे विटा पारे नाका येथे वॉच केला असता 2 इसम बातमीप्रमाणे थांबलेले दिसले। तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव गाव विचारत त्यांनी त्यांची नावं 1 वैभव बाळासो वाघमोडे वय वर्ष 23 राहणार बलगडे तालुका तासगाव जिल्हा सांगली, 2 गणराज वसंत गायकवाड वय वर्ष 21 राहणार वाठार किरवली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा असं असल्याचं सांगितलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांचा अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता वैभव वाघमोडे यांच्या पॅन्टच्या खिशात एक देशी बनावटीचं पिस्टल मॅगझिनसह आणि एक जिवंत काडतूस व गणराज गायकवाड यांच्या कमरेस एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर मॅगझिन रोलर नसलेलं मिळून आलं। त्यांच्याकडे देशी बनावटीचं पिस्टल व जिवंत काडतूस बाळगण्याबाबत त्यांच्याकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं त्यांनी सांगितलं। लागली सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतूस पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरचा आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर तासगाव पोलीस ठाणे व साताऱ्यात अवैध अग्निशस्त्र बाळगल्याबाबत गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला। पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहे।